आज आम्ही आहोत मोहोळ तालुक्यातील साबळेवाडी या गावामध्ये। पुरानंतर आज पहिल्यांदाच या गावामध्ये रस्ता खुला झालाय आणि त्या खुल्या रस्त्याने कशीबशी वाट काढत रस्त्याच्या शेजारी जो उसाचा प्लॉट आहे, जी शेती आहे, त्या शेतीमध्ये आम्ही सगळे येऊन या ठिकाणी उपस्थित राहिलो। आजपर्यंत आम्ही दिवस रात्र ह्या पूरग्रस्त लोकांसाठी, आपल्या बांधवांसाठी, माता भगिनींसाठी, लहान थोरांसाठी मदत कशी जास्तीत जास्त पोहोचवता येईल या एवढ्या एका उद्देशाने आम्ही पळत होतो। परंतु आता पूर ओसरत आलाय आणि आता खऱ्या अर्थानं या बळीराजाची व्यथा ही या सरकारला दिसली पाहिजे, या सरकारनं ती उघड्या डोळ्यानं बघितली पाहिजे आणि सरकारला शेतकऱ्याच्या वेदना त्या ठिकाणी कळल्या पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी आलोय। हे कदाचित बघत असाल, ही ऊस अक्षरशः सुलतानी संकटामध्ये एखाद्या सुलतानानं कातडी सुलटून एखादं शरीर आणि एखादं थडगं उभं करावं अशा प्रकारची परिस्थिती ह्या ऊसाची झाली आहे। स्वाभिमानानं उभ्या असणाऱ्या याच ऊसाच्या वाड्याच्या माना या पुराच्या तडाख्यानं आता कोसळल्यात। तुम्ही बघताय हे सगळं खुलून आलेलं नंदनवन आज एवढ्या भकास अवस्थेमध्ये आहे की ज्या शेतकऱ्यानं तळहाताच्या फोडाप्रमाणे या सगळ्या शेताला सजवलं, आपलं आयुष्य, आपल्या आयुष्याची सगळी पुंजी ह्या शेतामध्ये घातली, आपल्या पत्नी बरोबर, आपल्या आई बरोबर, आपल्या भावाबरोबर ह्या सगळ्या शेतकऱ्यांची हयात या काळ्या मातीची सेवा करण्यामध्ये आणि या काळ्या मातीच्या उद्धारामध्ये आणि काळ्या मातीच्या जीवावर उदरनिर्वाहामध्ये गेली। आज आपण बघतोय की ही सगळी अशी सोलूटून गेलेली ही सगळी शेतं, ही ऊस, बागेच्या वर 10-10 फूट पाणी आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यानं करायचं काय, जगायचं कसं, उदरनिर्वाह करायचा कसा, लेकरांना शिकवायचं कसं, लेकरांची शाळेची फी कशी भरायची, लेकरांसाठी खाऊ कसा आणायचा, लेकरांच्या उच्च शिक्षणाची तरतूद कशी करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पलीकडे दिसतायत तुम्हाला ही पत्र्याची घरं, ह्या पत्र्याच्या घरामधून सगळे सामान वाहून गेलंय आणि त्या तुळशी वृंदावनाच्या साक्षीनं आज या सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासित केलं पाहिजे की मायबाप म्हणून आज हे सगळे शेतकरी सरकार तुमच्याकडे बघतंय आणि अशा वेळेस तुमची जबाबदारी ही जास्त होते। हे लिंबाचं झाड कसं मुळासकट उन्मळून पडलंय, ह्या आसमानी संकटानं त्याचा तोल गेलाय, ह्या आसमानी संकटानं त्याचा आधार तोडलाय। सरकार तसाच आधार या न भूतो न भविष्यती अशा सिनामाईच्या महापुरानं, या उद्रेकानं आज हा शेतकरी या झाडाप्रमाणे उन्मळून पडलाय आणि या ऊसाप्रमाणे सालवटून निघालाय। सरकार तुम्हाला हात जोडून विनंती आहे, निकष तुम्ही आजपर्यंत लावत आलात, कागदपत्र तुम्ही तयार करत आलात, सरकारला, शेतकऱ्यांना हमी भावाच्या जोरावर आजपर्यंत तुम्ही अडवत आलात। आता ही अडवण्याची नाही तर उभं करण्याची वेळ आहे। आता ही खऱ्या अर्थानं कारण सांगायची नाही तर मदत करण्याची वेळ आहे। आज ही खऱ्या अर्थानं काहीतरी निकष लावायची नाही तर सढळ हातानं देण्याची वेळ आहे। त्याच्यामुळं या दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्ही काय करू शकता, वेळोवेळी हे शेतकरी तुम्हाला काहीतरी मागत आलेत आणि तुम्ही काहीतरी कारण देत ते टाळत आलात। आता आमच्या माता माऊलींना काढलेला दसरा आज नुकता ते माघारी ठेवतायत, तोपर्यंत या सिनामाईनं तो दसरा सगळा पाण्याच्या प्रवाहाबरोबर नेलाय। आता त्यामुळे या जगण्याच्या प्रश्नामध्ये तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे।
कर्जमाफी करण्या एवढी सगळ्यात चांगली संधी आता एवढी तुम्हाला कधीही मिळणार नाही. त्यामुळं ह्या मायबाप सरकारला विनंती आहे की आता कोणतीही कारणं न देता तुम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणं गरजेचं आहे. आजपर्यंत पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून त्या ठिकाणी आम्ही भांडत होतो, मदत म्हणून आम्ही फिरत होतो, पण आता वेळ पडली तर सरकारबरोबर आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडावं लागेल. ह्या सालवटून निघालेल्या ऊसाप्रमाणे शेतकऱ्याला जर तुम्ही तसंच सोडणार असाल तर सरकारला वेळोवेळी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, जाब द्यावा लागेल. पण त्याच्या आधी तुम्ही ह्या सगळ्यांच्या वेदना समजून घ्या, शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्या. गोपूजा आपण ज्या गायीची करतो त्या गायीच्या समोरच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्या गायीनं काय खायचं आणि ह्या असल्या पुराच्या पाण्यामध्ये काय पाणी प्यायचं हा प्रश्न आहे. जिथं माणसाला पाणी प्यायची अडचण आहे त्या ठिकाणी जनावरांनी या मुक्या काय करायचं हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं सरकारनं आता लवकरात लवकर जागृत व्हावं आणि शेतकऱ्यांची सरसकट